ईद मिलादुन्नबी निमित्त समाजसेवेचा आगळा वेगळा उपक्रम। पटवा अत्तार जमात धुळे तर्फे मूकबधीर विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, फळे व बिस्किटांचे वाटप। धुळे 9 सप्टेंबर 2025 ईद मिलादुन्नबीचा पवित्र दिवस संपूर्ण जगभरात मानवतेचा, सेवाभावाचा आणि प्रेमभावाचा संदेश देणारा म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने धुळे येथील पटवा अत्तार जमात यांनी एक आगळा वेगळा आणि अनुकरणीय उपक्रम राबवून समाजासमोर खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे। या उपक्रमात नॅब नाशिक संचालन तसेच नॅब धुळे सेंटर यांचा विशेष सहभाग होता। या संयुक्त प्रयत्नांतर्गत जमात सदस्यांनी मूकबधीर व विशेष बालकांच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्य, पुस्तके, वही तसेच फळे आणि बिस्किटांचे वाटप केले। शाळेत अचानक जमलेला हा आनंदोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला। अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री अभावी अडचणीत सापडतात, मात्र या उपक्रमातून त्यांना शैक्षणिक मदत मिळाली तसेच आरोग्यदायी फळे व बिस्किटांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्याचे हास्य फुलले। शिक्षक व पालकांनी पटवा अत्तार जमातच्या या पुढाकाराचे मनःपूर्वक स्वागत केले। त्यांनी व्यक्त केले की अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम समाजातील वंचित घटकांना मोठा आधार देतात। या कार्यक्रमात उपस्थित जमात प्रतिनिधींनी सांगितले की ईद मिलादुन्नबी हा दिवस आपल्याला केवळ धार्मिक उत्सव म्हणून नव्हे तर मानवतेचा खरा धडा शिकवणारा आहे। समाजातील विशेष व गरजू मुलांना आधार देणे, त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण करणे आणि त्यांच्याशी आपलेपणा दाखवणे हेच या पवित्र दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे। मुलांच्या आनंदी चेहऱ्यांमध्ये आम्हाला खरी ईद साजरी झाल्याचा आनंद वाटतो। या उपक्रमातून समाजात बंधुता, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश जोरदार पसरला असून धुळे शहरात या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। यावेळी हाजी इब्राहिम प्लंबर, अनीस हुसेन चिश्ती, हाजी रहमान हाजी यासीन, शेख जावेद शेख हाजी रज्जाक, अब्दुल रहमान अब्दुल रज्जाक, कादर हाजी यासीन, शेख इस्माइल शेख सिकंदर, शेख इरफान शेख अब्दुल रहीम, शेख रहीम शेख यूसुफ अत्तार, शेख कईस अहमद, शेख समीर शेख हाजी लईक, शेख उमर शेख हाजी लतीफ, फिरोज खान हाजी अफजल खान, शेख असिफ शेख उस्मान, फिरोज खान हाजी हुसेन खान। नॅब नाशिक संचालन नॅब धुळे सेंटरचे वैशाली गोसावी समन्वयक, राहुल फुलपगारे विशेष शिक्षक, वेदना चौधरी विशेष शिक्षिका, स्थानी पाटील विशेष शिक्षिका, सरदार वाघ विशेष शिक्षक, वैशाली बोरसे काळजीवाहू उपस्थित होते। इब्राहिम भाई प्लम्बर, धुलिया के सारे लोग मुझे इब्राहिम भाई प्लम्बर से ही जानते हैं और मैं पटवा अत्तार जमात का अध्यक्ष भी हूँ। और आज हम यहाँ स्कूल के अंदर ईद मिलादुन का प्रोग्राम के मौके पर आए हैं और ये यहाँ के जो बच्चे हैं, ये बच्चे हैंडीकैप है, ये मूक बधिर बच्चे हैं, इनको चलते नहीं आता, बोलते नहीं आता, उनके सुने नहीं आता। ऐसे बच्चों को हमने यहाँ आकर एक प्रोग्राम लिया पटवा अत्तार जमात की तरफ से और उसके अंदर हमने बयाज, पेन जो देने के है, जो बच्चों को लगते हैं स्कूल के अंदर, वो सब चीज़ें हमने दी है और कुछ फल फ्रूट भी दिए हैं। तो हमारी जमात जो है पटवा अत्तार जमात ये सब काम, छोटे मोटे काम अल्हम्दुलिल्लाह कर रही है। और हमने अभी कुछ दिन पहले सिविल के अंदर भी फल फ्रूट बांटे थे मरीजों को और अभी स्कूलों के अंदर भी जा के हमारे से पटवा अत्तार जमात के तरफ से जो तकसीम करे जा रहे मौके पर जो दिए जा रहे हैं वो हम अल्हम्दुलिल्लाह ये काम करते रहे और खिदमत करते रहे। पटवा अत्तार जमात के तरफ से मूक बधिर बच्चों को फल और किताबें और कुछ बुक, कुछ पेन स्टॉफ को दिए गया है और बच्चों को दिए गया है। तो नैब नासिक संचालित नैब धुळे सेंटर स्कूल है ये। नमस्कार, मी वैशाली गोसावी, नॅब नाशिक संचलित नॅब धुळे सेंटरसाठी मी कोऑर्डिनेटर या पदावर काम करते। आज आमच्याकडे डेफब्लाइंड आणि मनोविकलांग मुलं म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटीवर आम्ही काम करतो। तर आज आमच्याकडे पटवा अत्तार मुस्लिम जमात धुळे यांच्याकडून आमच्या दिव्यांग मुलांना, आमच्या डेफब्लाइंड मुलांना, आमच्या मल्टिपल डिसेबिलिटीच्या मुलांना वह्या, पुस्तकं, त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य आणि फळांचं वाटप झालेलं आहे। त्याबद्दल मी आमच्या नॅब नाशिक संचलित नॅब धुळे सेंटरकडून
सर्व बांधवांचे, सर्व मुस्लिम बांधवांचे अतिशय मनापासून धन्यवाद म्हणते आणि थँक्यू सो मच आमच्या सेंटरला तुम्ही पण आमच्या सेंटरला भेट द्या आणि आमच्या सेंटरमध्ये मुली कसे आहेत, कशा मुलांवर आम्ही काम करतो यामार्फत तुम्हाला आमची मुलं बघायला मिळतील आणि आमच्या सेंटरविषयी तुम्हाला माहिती अजून जाणून घ्यायला छान वाटेल। तसेच आज आमच्या सेंटरमध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त या सर्व मुस्लिम बांधवांनी पटवा अत्तार मुस्लिम जमात या सर्व बांधवांनी आमच्या मुलांना जे शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी सेंटरकडून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानते। थँक्यू।